हाय नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत असणार आणि मजेतच राहा. तर आपल्या आज मस्तपैकी छान असा घरोघरी होणारी भाजी बनवतात का आपण. थंडीच्या सीझनमध्ये तर घरोघर होणारी भाजी तुम्हाला याच्यावरून तर समजलंच असं आपण बनवणार काय. तर बघा आपण कोणती भाजी बनवणार आहे तुम्हाला ते दाखवते मी आता. तर आपण बनवणार आहेत बटाटा आणि हिरवा वाटाणा. तर बघा वाटाण्याच्या भाजीसाठी काय काय घेतलं मी तुम्हाला ते दाखवते. तर काळ्या मसाल्यात भाजी बनवायची आपल्याला. बघा मस्तपैकी एक मोठा कांदा घेतलाय आणि तो भाजायला ठेवलाय. तर ह्या प्रकारे कांदा भाजला ना तर आपण गावाकडे भाजी बनवतो का काळ्या मसाल्यामध्ये अगदी तशीच भाजी होती. इकडे बघा कुकरला भात झालाय आपला तयार रेडी झालेला आहे. आता भाजीची तयारी चालू आहे. चपात्या राहिल्यात बनवायच्या. तर बघा किचनमध्ये भांडे गिंडे घासून ठेवलेले आहेत. तेल भरायचे राहिले कारण केटली घासून घेतली तेलाची. तरी बघा याच्यात तेल ना तसंच ठेवलेले कारण तेल भरायचं राहिले घासून ठेवलेली कॅटली त्याच्यामुळं. आणि मसाले काय काय घेतले तुम्हाला ते दाखवते आता. तरी बघा अर्धी वाटी खोबरं घेतलंय. 5 माणसाची भाजी बनवते. अजून एकदा रिपीट 5 माणसाची भाजी बनवते. अर्धी वाटी खोबरं घेतलंय. मूठभर चना डाळ घेतली, हरभऱ्याची डाळ. हा बोजवार आहे. इकडे आपले हिरवे वाटाणे. तर हे वाटाणे मी थोडेफार घेणार आहे कारण गच्च पातेल भरून वाटाणे ते शेंगा स्वस्त झाल्यात म्हणून खूप साऱ्या शेंगा आणल्या होत्या त्याचे वाटाणे काढून ठेवलेत. सुक्या मसाल्यामध्ये बघा हळद, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला. इथं 2-3 मोठे बटाटे कट करून घेतलेत चांगले छान छिलून. याच्यामध्ये अद्रक दाखवते. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर जी की मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकलेली. आता आपण मसाला भाजून घेऊ पूर्णपैकी छान. आता हा जो मसाला आहे आपल्याला छान मस्तपैकी आधी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. हे बघा छान कांदा भाजलाय. गॅस बंद करते आणि मस्तपैकी हाताने चाला काढून घेते. बघा चिकटलाय का थोडासा? हो निघला. आता आपण याला हातानेच मस्तपैकी बघा गॅसच्या काढून घेतलाय. आणि एक कांदा बस झाला आपल्याला भाजीपुरता कारण खूप मोठा कांदा टाकला होता मी. आपण गॅसवर तवा ठेवून घेऊ. काय लागलं का तुला? तर हे बघा हे करून घेतलंय मी. तवा गरम करून घेतलाय. त्याच्यावर 2 पळ्या तेल टाकले. आपल्याला मसाला भाजायपुरतं तेल घ्यायचं होतं तर 2 पळ्या तेल टाकलेले मी त्याच्यावर. आता आपण सर्वात पहिले भाजून घेऊ खोबरं. बघा खोबरं मस्तपैकी आपल्याला थोडंसं याच्या कलरचा थोडंसं तांबूस कलरचं भाजून घ्यायचं. तर हे बघा मस्तपैकी छान असं आता गरम तेल झालंय म्हणजे मसाला बघा छान भाजायला लागलाय. आता हात आला होता सॉरी मध्ये. हे बघा छान असं तांबूस कलरचं भाजून झालंय. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. खडखड नको करू प्राची. ह्याची डाळ घेतली होती आपण चण्याची हरभऱ्याची. हे टाकून घेऊ. ही सुंगे चांगलं ते. आता एका साईडला प्लेट ठेवली. ते काढून घेऊ आपण याच्यावर. एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं असं करावं लागतंय कारण दिसत नाही मग ते भाजताना वगैरे सगळं काही. बघा छान असं मोठं. थोडासा गॅस कमी करते आता म्हणजे छान मसाला मस्तपैकी जी डाळ आहे का खमंग भाजलं जाईल. तर बघा छान अशी मस्त आपली डाळ पण भाजली. आता आपण डाळ काढून घेऊ. आणि थोडंसं जास्त तेल जर घातलं ना मसाला भाजायला तर मसाला छान मस्त खमंग भाजला जातं थोडं. मग त्याच्यामुळे 2-3 पळ्या टाकायच्या मसाला भाजायला. 4-5 माणसाची भाजी बनवते मी. तुम्ही बघू शकता मसाला किती घेतलाय. तर मसाला आपण काय काय घेतलेला आहे. 1 अर्धी वाटी खोबरं घेतलंय. 1 मूठभर डाळ घेतली हरभऱ्याची. आणि हा बोजवार बघा. बोजवार छान असं मस्त भाजून घ्यायचा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी थोडीशी खसखस पण घातलेली आणि थोडीशी पांढरी तीळ. तर 1 चम्मच खसखस आणि 1 चम्मच तीळ अशा घातल्यात म्हणजे भाजी मस्त भारी लागते. अजून चव लागते भाजीची. छान असं मस्त कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा मस्त वास यायला लागला का धन्याचा. आता आपण याच्यामध्ये हे कांदा टाकून घेऊ. कांदा पण छान असं त्याच्यामध्ये हे होतं मग. आणि आता गॅस बंद करायचा कारण आपला मसाला
छान असं मस्त भाजून झालेलं आहे. तर आपण मसाल्यामध्ये काय काय भाजले, हरभऱ्याची डाळ, खोबरं आणि हा बोजवार. आणि याला थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला फिरवायचं. कारण लसूण, अद्रक आणि कोथिंबीर ही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ठेवलेली. बघा मस्तपैकी याच्यावरून काढून घेतलं आहे आपण सगळं. पण बघा छान असं थंड होऊन द्यायचं आहे आता हे 5 मिनटं. आणि नंतर आपल्याला याचा मसाला काढायचा. तर बघू शकता छान असा आपला मस्तपैकी छान मसाला भाजून झाला आहे. छान असा वास यायला लागला आहे मसाला भाजल्याचा. आता आपण याला थंड झाल्यावर काढून घेऊ. तर हे बघा मिक्सरला मी आता थंड झालेला मसाला याच्यामध्ये टाकला आहे. आपण थोडं थोडं पाणी घालून याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला. आणि इकडं कढई गरम करायला ठेवली म्हणजे आपल्याला फोडणी द्यायला. तोपर्यंत तेल मस्त गरम होते मसाला काढेपर्यंत. तर हे बघा 3-4 पाया तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. आणि बघा आपला मस्तपैकी वाटण काढून घेतलं आहे मसाला छान असा बारीक. आणि तुम्हाला सुक्का मसाला दाखवते. लाल मिरची पावडर आहे 2 चम्मच. तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये जास्त कमी करू शकता. आणि गरम मसाला आणि हळद आहे आपले चवीनुसार. तर बघा अर्धे वाटाणे काढून ठेवलेत, अर्धे घेतलेत. तर सिजनेबल भाज्या आहेत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत खाऊन घ्या. वर्षभर भेटतात पण पाहिजे तशी चव भेटत नाही. कारण जशी सीझनमध्ये चव असते वाटाण्याची तशी भेटत नाही. स्टोअर केलेले वाटाणे असते त्याच्यामुळे तेवढे व्यवस्थित काही लागत नाहीत. तर बघा आता मस्तपैकी सिजनेबल भाज्या तोपर्यंत मस्त खाऊन घ्यायच्या. कारण सध्या स्वस्त झालेले आहेत. तुमच्याकडे काय किलो वाटाणे तेही सांगा. आमच्याकडे मस्तपैकी 40 रुपये किलो झाला आहे वाटाणा आता, शेंगा. तर हे बघा आता आपण फोडणीला तयारी देऊ. हे बघा आता आपल्याला सगळ्यात पहिले गरम हे जे मसाले आहेत का सुके मसाले हे घालून घ्यायचे. आणि कमीच गॅस आहे बरं का, थोडं कमी गॅसवरतीच घालून घ्यायचेत मसाले. म्हणजे ते जे मसाले आहेत का ते जळत नाहीत. हे बघा मस्तपैकी छान असं आता मसाला फ्राय झाला आहे. कारण तेल गरम होतं. आता आपण हे जे वाटण काढलं होतं का ते घालून घेऊ. आणि ही जी भाजी ना मटणाच्या भाजीला लाजवेन अशी भाजी होती. तर घरी नक्की ट्राय करून बघा. मस्तपैकी छान अशी याच्यासोबत मस्तपैकी भात बनवायचा आणि चपात्या भाकरी काही जरी असल्या तरी जमते. तर बघा मस्त छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे का आता फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत. तर हे बघा छान असा मसाला आपला मस्तपैकी छान फ्राय झाला आहे. तेल सुटलं आहे मसाल्याला. तेल सुटलं ना मसाल्याला असं साईडनं किंवा मध्ये तर समजून जायचं की आपला मसाला छान फ्राय झाला आहे. आणि त्यातल्या त्यात मी मसाला मस्तपैकी छान असा तेलात भाजून पण घेतला होता. तर बघा मस्तपैकी छान असं मस्त असं मटणाच्या भाजीसारखा वास यायला लागला आहे. एकदम भारी भाजी होती. घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बघा आता मस्त आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ. जे की मी 2 बटाटे कापून कट करून मस्त मिठाच्या पाण्यात ठेवले होते. कारण मिठाच्या पाण्यात ठेवलं ना तर बटाट्याची चव जी आहे अजून छान मस्तपैकी वाढते. बघू शकता भाजीत याचा मसाल्याचा कलर बघा लगेच चेंज झाला खूप छान असा. काळ्या मसाल्यामध्ये अशा भाजी करायची असणार तर अशी करून बघा. अगदी बिघडणार नाही, अजिबात भाजी बिघडणार नाही. आणि खाणारे लोक जर नसले नाही काळा मसाला तर वासानेच भूक लागणे इतकी छान भाजी होती. बघा वाटाणे घालून घेऊ आता आपण याच्यामध्ये. बटाटा शिजायला थोडासा वेळ लागेल पण वाटाणे लगेच शिजून जातील कारण कोवळे वाटाणे असल्यामुळं. बघू शकता मस्त अशी काळ्या मसाल्यामध्ये आपली वाटाणा बटाटा भाजी अगदी 10 मिनिटामध्ये रेडी होईल. कारण बटाटा जास्त वेळ घेणार नाही शिजायला. आता आपण याच्यामध्ये पाणी आपल्या घरच्यानुसार टाकून घेऊ. मी 5 माणसाची भाजी बनवते तर मी 1-1.5 तांब्या याच्यात पाणी घालणार आहे. बघा छान असं तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकून घेऊ. आणि नंतर एक उकळ आल्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. बघा मस्तपैकी आपण 1.5 तांब्या पाणी टाकून घेतलं आहे. आणि आता याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची. फुल गॅस करणार आहे मी. झाकणी ठेवून घ्यायची आणि मस्तपैकी ते शिजवून ठेवायचं. म्हणजे शिजायला ठेवायचं म्हणजे एक मोठी उकळ काढायची. फुल गॅस केलेला एक मोठी उकळ काढायची आणि नंतर कमी गॅस करून बटाटा त्याचं शिजून द्यायचं. म्हणजे आपली भाजी रेडी होणार आहे. आणि इकडे बघा मस्तपैकी छान असा पांढरा भात बनवला आहे. तेल मीठ आणि एकदम असा छान असा भात कोणाकोणाला आवडतं बरं खायला. एकदम मोकळा नाही, थोडासा गिजगिज. कारण भाजीसोबत थोडासा असा काय म्हणतात त्याला काय म्हणतात काही की मला नाही माहिती. तसं भात कोणाकोणाला आवडतं ते सांगा. आणि आता उकळी व्यवस्था तुम्हाला उकळ आल्याच्यानंतर दाखवते आणि डायरेक्ट शिजल्यावर दाखवते. कारण बटाटा शिजले का आपल्याला तेच चेक करायचं आहे. कारण वाटाणे शिजायला थोडी वेळ लागणार नाही जास्तीचा. फक्त बटाट्यावर लक्ष ठेवायचं आहे. एक उकळ काढते मोठी, लक्षात राहू द्या. एक मोठी उकळ काढायची फुल गॅसवरती आणि कमी गॅसवरती मग त्याला मस्तपैकी त्याचं काम करून द्यायचं आहे. तर मी भाजीमध्ये 1.5 तांब्या पाणी टाकलं होतं. बघा मस्तपैकी छान अशी तरी आलेली भाजीला आपल्या.
आवडलाच व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2026 सगळ्यांचं सुखाचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता आपण ही भाजी झाली त्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा तरी बघा भाजीला थोडंसं गरम पाणी घातलं ना आपण असं सोकम करून तर भाजीला मस्तपैकी तरी येते. आता ही झाकणी ठेवून घेऊ आपण आणि फुल गॅसवरती एक उकळ काढते मी जरा. मस्तपैकी आपली भाजी आता रेडी झालेली. मिक्स वाटाणा आणि बटाटा भाजी. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. बघा मस्त बटाटा पण शिजले, असं मस्त याने व्हायला लागले म्हणलं. आणि तरी बघू शकता अगदी खतरनाक भाजी झालेली. तर व्हिडिओला इथं आपण स्टॉप करू आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला बाय.